हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहत माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। पाहू शकता इथे कोबीचा गड्डा ह्यो छान मी बारीक असा पातळ चिरून घेतलेला आहे। तर आपल्याला हे कोबी काय करायचे मैत्रिणींनो, खूप छान असा धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने। तर आता ही साईडला ठेवूया। त्यानंतर इथे बघा 7-8 मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या। त्या मिरच्यांची अशी देठ काढून घ्यायचेत आपल्याला अशा पद्धतीने। झटपट होणारी रेसिपी मैत्रिणींनो, टिफिनसाठी सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही आरामशीर ही रेसिपी बनवू शकता। तर आपल्याला ह्या मिरच्या काय करायच्या, छान बारीक चिरून घ्यायच्यात बघा। तुम्ही वाटून पण टाकू शकता किंवा अशा बारीक चिरून किंवा लांब लांब अशा मध्ये कट करून उभ्या उभ्या तशा पण टाकू शकता। पण मी इथे बारीक एकदम चिरून घेणार आहे, म्हणजे दाताखाली जरी आल्या तरी काय वाटत नाही खाताना। पाहू शकता अशा पद्धतीने। मैत्रिणींनो, खूप झटपट होणारी रेसिपी आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये जरा पण स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने रेसिपी बनवते ते। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या मिरच्या बारीक चिरून झालेल्या आहेत ह्या। त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे मैत्रिणींनो, मीडियम साईजचे बघा मी टमाटा घेतलेला आहे। तर आपल्याला टमाटा पण बारीक चिरून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा। लाईक करायला बिलकुल पण टाइम लागत नाही मैत्रिणींनो। अशा पद्धतीने टमाटा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा। जर नसेल केली तर लगेच तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर करून बघा कशी होती ती। तर छान आपला टमाटा बारीक चिरून झालेला आहे, पाहू शकता इथे। त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे लसूण घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही। भरपूर सारा लसूण घेतलाय मी। आपल्याला लसूण पण बारीक एकदम चिरून घ्यायचा आहे। तुम्ही हे लसूण ठेचून किंवा असा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता। मी इथे चिरून टाकणार आहे लसूण बारीक। तर पाहू शकता छान लसूण बारीक चिरून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर घ्यायची। कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली, तर ती आपल्याला आता इथे चिरून घ्यायची। कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची। मस्त कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे, पाहू शकता। आता हे साईडला ठेवायचे आपल्याला। इथे बघा मी मुगाची डाळ भिजत घातली होती, एक 5-10 मिनिटं भिजून घेतलेली आहे डाळ ही। आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, 2 ते 3 पाण्याने। तर गॅस पेटवून घेऊया आपण। गॅसवर कढई ठेवून घ्यायची मैत्रिणींनो। कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे। तेल इथे मी साधारण 1-1.5 पळी तेल टाकून घेणार आहे। तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे जिरं टाकून घ्यायचे। जिरं छान आपलं फुललं ना, त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचंय बघा। लसूण मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय। लसूण तेलावर छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला इथे थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। मिरच्या टाकायच्यात, सॉरी, मिरच्या पण तेलावर छान परतून घ्यायच्यात।
मिरच्या छान परतल्याच्या नंतर मैत्रिणींनो आपल्याला पुढे काय टाकायचे मी तुम्हाला सांगते। व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे समजेल तुम्हाला। मीडियम साईजचा टमाटा घेतलेला, आपण टमाटा टाकून घ्यायचे आपल्याला। टमाटा पण तेलावर छान मिरच्यांसोबत आपल्याला परतून घ्यायचा आहे हो। छान परतून झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून कोथिंबीर टाकून घ्यायची बघा। कोथिंबीर पण छान परतून घ्यायची। त्यानंतर 1 चमचा मी हळद टाकून घेणार आहे। हळद पण तेलावर छान परतून घ्यायची, पाहू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर मुगाची डाळ टाकायची बघा। पाणी सर्व मी काढून ती टाकून देऊया आपण आता डाळ। मुगाची डाळ टाकल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने। तुम्ही ह्याच्यामध्ये चण्याची पण डाळ टाकू शकता मैत्रिणींनो, किंवा मसुराची डाळ टाकू शकता, किंवा बटाटा पण बारीक पातळ चिरून टाकू शकता। प्रत्येकाला प्रत्येकाच्या आवडीवर असतं। त्यानंतर आपण इथे कोबी टाकून घ्यायचे बघा। मी कोबी स्वच्छ धुवून घेतलेला 2 ते 3 पाण्याने कोबी टाकून द्यायचे आपल्याला। आणि ही भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची, पाहू शकता अशा पद्धतीने। मैत्रिणींनो बिलकुल पण टाइम लागत नाही, सकाळच्या टिफिनसाठी ही भाजी तुम्ही आरामशीर करू शकता। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो। व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा। जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना शेअर करा। इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले, पाहू शकता। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। खूप छान लागते मैत्रिणींनो ही भाजी कोबीची। भाकरी सोबत चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता आणि टेस्टी पण तेवढीच होती। मुगाची डाळ टाकून खूप छान लागते। तर भाजी छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचे जरा साधारण। पाणी टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा मिक्स करून घ्यायची ही भाजी आपल्याला छान। आणि मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवर होऊन द्यायची 5 मिनिटं। 5 मिनिटाच्या नंतर परत भाजी आपल्याला वर खाली करून घ्यायची छान बघा। भाजी शिजायला बिलकुल पण टाइम लागत नाही मैत्रिणींनो। वाफेवर भाजी छान शिजल्या जाते। तर परत झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला 1-2 मिनिटं। 2 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी आपली चेक करायची झाली आहे का। छान मिक्स करून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची, पाहू शकता अशा पद्धतीने वरून। भाजी झाल्याच्या नंतर कोथिंबीर आपल्याला वरून टाकून घ्यायची, म्हणजे भाजी दिसायला पण छान दिसते आणि खायला पण चविष्ट लागते। एकदा भाजी परत छान मिक्स करून घ्यायची। तर मस्त ही कोबीची भाजी मुगाची डाळ टाकून झालेली आहे मैत्रिणींनो। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कोबीची मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।